brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. चले अलग भाऊ पूर्ण सगळे विड्रा सगळे बिलकुल पूर्ण क्रेडिट गोज टू ओनली रवी राणा. थँक्यू. हे एकतर्फा नगरपालिकेने अरे 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 थांबा, स्वतःच निकाल जाहीर करून टाकला. जरा नियम तर बघा. अमरावतीच्या चिखलदरा नगर परिषदेसाठी निवडणूक पार पडली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ आल्हाद कलोती नगरसेवक म्हणून उभे होते. आल्हाद कलोतींच्या विरोधातल्या 9 उमेदवारांनी अर्ज मागे घेतला, म्हणून त्यांचा बिनविरोध विजय झाला. त्याबद्दल जल्लोष झाला. मुख्यमंत्र्यांनीही अभिनंदन केलं. पण अधिकारी म्हणाले, थांबा, इतक्यात कुठे? त्याचं झालं असं की आमदार रवी राणा यांच्या पुढाकारानं काँग्रेसचे उमेदवार शेख इर्शाद शेख जमील, नथू खडके आणि नामदेव खडके यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. नंतर भाजप कार्यकर्ते आणि आमदार रवी राणा यांनी आल्हाद कलोती यांना विजयी घोषित केलं आणि त्यांचं अभिनंदन केलं. पण मग आला एक ट्विस्ट. अद्याप विजयाची अधिकृत घोषणा झालेली नाही, असं निर्णय अधिकारी म्हणाले. आज तकच्या प्रतिनिधींशी बोलताना चिखलदरा तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी जीवन मोरणकर यांनी स्पष्ट केलं की प्रभाग 10 मध्ये आल्हाद कलोती यांच्या विरुद्ध उमेदवार नाही. सर्वांनी त्यांचे अर्ज मागे घेतलेत, पण त्यांना अद्याप अधिकृतपणे विजयी घोषित करण्यात आलेलं नाहीये. आम्ही मुख्य निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती पाठवतोय. आयोगाच्या सूचना मिळाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांनी पुढे असं सांगितलं की निवडणुकीची अंतिम घोषणा मुख्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतरच शक्य आहे. त्यामुळे प्रशासन सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करू शकत नाही. पूर्ण क्रेडिट गोज टू ओनली रवी राणा. थँक्यू. हे एकतर्फा नगरपालिकेने पूर्ण ऑनसाईड कमाल. हे सोमनशी भाऊ बोलतात, अध्यक्ष आपले सोमनशी बोलतात. हॅलो, धन्यवाद. एक चक्कर 15 मिनिटासाठी चिखलदरा चक्कर झालं. भाऊ हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे झालं, सगळं तुमचा आशीर्वाद. आशीर्वाद. थँक्यू. पण भाजपनं स्वतःच अशी घोषणा केल्यानं आणि अर्थातच मुख्यमंत्र्यांचे मामे भाऊ असल्यानं जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. चिखलदऱ्याहून धनंजय साबळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.